सर्वांना नमस्कार. रेणुका चरित्राचा भाग 2 आज आपण पाहणार आहोत. मागील भागात आपण पाहिले, की रेणुकाचा जन्म अग्निहोमातून होतो. तिला मारण्यासाठी तिच्या सावत्र आई तिच्या पाळण्यामध्ये साप सोडतात, पण तरीही तिचा प्राण वाचतो. नंतर रेणुकेचा विवाह जमदग्नी ऋषींसोबत होतो. नदीकिनारी गेले असता राणींच्या पत्नींना पाहून देवीला दागिने घालण्याची इच्छा होते. यानंतर धर्मवर्धन राजाची कथा आपण पाहिली. नंतर मंगळसूत्राचे महत्त्व देवीला समजते. पाणी आणण्यासाठी नदीकिनारी गेले असता चित्ररथ गंधर्वाला पाहून देवीचे मन विचलित होते व घडा बनत नाही आणि आणि सापसुद्धा हाती लागत नाही. त्यामुळे देवीला यायला उशीर होतो. जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर कृपया करून तो आधी पाहावा आणि ह्या व्हिडिओवर यावे. व्हिडिओ चालू होण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे अशाच कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मातीचा घडा न बनल्यामुळे देवी पाणी आणू शकली नव्हती. त्यामुळे हताश होऊन ती आश्रमाकडे येते. त्यावेळेस जमदग्नी ऋषी एका महत्त्वाच्या तपासाठी बसले होते व त्या यज्ञासाठी पाणी लागणार होते. त्याला यायला उशीर झाला होता, यामुळे ते आधीच क्रोधित होते. पण देवीने पाणीच आणले नाही हे ऐकून तर त्यांना आणखीनच राग आला. यावर त्यांनी उशीर होण्याचे कारण देवीला विचारले. त्यावेळेस तिने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. नदीकिनारी गेल्यावर एक गंधर्व पाहिला. तो आपल्या पत्नींसोबत जलक्रीडा करत होता. माझ्याही मनात अशी इच्छा झाली की आपल्याही पतीने आपल्यासोबत वेळ घालवावा व या सर्व गोष्टींमध्ये माझ्याकडून घागर काही बनली नाही, सर्प हाती लागला नाही व त्यामुळे मी पाणी आणू शकले नाही. ह्या गोष्टीचा जमदग्नी ऋषींना खूप राग आला व त्यांनी तिला शाप दिला की तो पुन्हा मला कधीच दिसू नये. दारोदारी जाऊन तू भीक माग व तुला महाभयंकर असा त्वचारोग होईल. ह्या सर्व शापामुळे रेणुका खूप चिंतित झाली व क्षमा मागू लागली. पण जमदग्नी ऋषींनी तिला काही क्षमा केले नाही व ती तिथून निघून गेली. देवी इकडे तिकडे भटकू लागली, भिक्षा मागू लागली, पण कोणीच तिला भिक्षा देण्यास तयार नव्हते. एक रोगी स्त्री आलेली आहे या विचाराने सर्वजण आपले दरवाजे बंद करून घ्यायचे. हा रोग आपल्याही घरात पसरू नये यासाठी सर्वजण भीत होते. तिला भिक्षा सुद्धा कोणी सुद्धा देत नव्हते. शेवटी कंटाळून देवी गावाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या एका मातंगाच्या घरी येते. तिथे 2 म्हातारे राहत असतात. ते दोघे वांझ होते. त्यांना मूलबाळ नव्हते. देवी दरवाजाच्या बाहेर येऊन हाक मारते, आई, जेवणासाठी काही आहे का? त्यावेळेस आतल्या त्या मातंग म्हातारीला दया येते व आपण वांझ असूनही आपल्याला कोणीतरी आई म्हणून हाक मारली आहे यामुळे तिच्यातले ममत्व जागे होते. ती बाहेर येऊन म्हणते, काय गले की तुला काय पाहिजे आहे? कशासाठी इथे आले आहे? त्यावेळेस रेणुका त्यांना सांगते, मी जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. तसेच मी काश्मीर देशातील रेणुक राजाची मुलगी आहे. मला एक शाप मिळाला आहे, त्यामुळे मी इथे इकडे तिकडे भटकत आहे. मला रोग झालेला आहे. मला कोणीच भिक्षा देत नाही. आई, कृपया करून तूच मला आता सावरावे. देवीचे हे वचन ऐकून मायेचा पाझर फुटलेल्या त्या म्हातारीने देवीला घरात घेणे स्वीकारले. पण तिच्या मनात एक शंकाही आली की आपले हे घर असं ज्याच्यामध्ये सतत माणसाचा वास येतोय, कातडे भिजत घातलेले असते, अशा घरात ही राजाची कन्या राहील का? म्हातारीने देवीला विचारले, तू राहिली राजाची मुलगी, तू आहेस ऋषी पत्नी, तुला हा वास झेपेल का? आमच्या घरात कातडे सतत वाळू घातलेले असते, तुला हे जमेल का? त्यावेळेस रेणुका असे म्हणते की आता तुम्ही माझे आई वडील आहात, त्यामुळे तुम्ही जसे राहता तसेच मी राहीन. ह्या वाक्याने ते म्हातारी संतुष्ट होतात आणि देवीला घरामध्ये घेतात. नंतर रेणुका त्या म्हातारीला म्हणते की रोगामुळे माझी साडी पूर्ण कुजून गेलेली आहे, मला नवीन साडी मिळू शकते का? पण हे म्हातारी खूपच गरीब होते. दोघेच राहत होते. म्हातारीकडे पण एकच साडी होती, तीच ती धुवून तीच घालत होती. त्यामुळे आता रेणुकाने मागितल्यावर तिला साडी कशी द्यावी? आणि पाहायला गेले तर रोगामुळे तिची जुनी साडी पूर्णपणे कुजून गेली होती. तिला नवीन काहीतरी वस्त्र घालायला द्यावे असे त्यांच्या मनात आले. पण काय द्यावे? मग त्यांनी जवळच असलेल्या कडुनिंबाच्या झाडाची पाने काढली व त्याच्यापासून एक घागरा बनवला.
तो देवीला घालायला दिला. अशा त्वचा रोगाच्या काळामध्ये त्या लिंबाच्या पानांनी आपला काम करायला सुरुवात केली व ज्या वेदना होत होत्या त्या कमी व्हायला लागल्या. इकडे जमदग्नी ऋषींनी रेणुकाला मारण्याचे निश्चय केला व आपल्या 4 मुलांना बोलवले. 4ही मोठी मुले तिथे जमा झाली, पण एकानेही मी मातेला मारणार नाही असे खडकावून सांगितले. जमदग्नी ऋषींना राग आला. ती मुले म्हणाली की पित्यापेक्षा माता कधीही श्रेष्ठ असते आणि मातृहत्येचे पाप आम्ही काही करणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा विचार मनातून सोडून द्यावा. जमदग्नी ऋषींना भयंकर असा राग येतो. ते आपल्या सर्वात लहान मुलगा परशुरामाला तिथे बोलवतात. नंतर परशुराम तिथे येतात व जमदग्नी ऋषी आपल्या भावांना मारण्यासाठी आज्ञा करतात. पित्याची आज्ञा डोक्यावर ठेवून परशुराम आपल्या 4ही भावांचा वध करतात. नंतर ते आपल्या मातेला मारण्यास सांगतात. परशुराम क्षणार्धाचाही विचार न करता रेणुकेला मारण्यासाठी जातात. इकडे रेणुकेला बातमी समजते की परशुराम तिला मारण्यासाठी येत आहे. त्यामुळे आपण आता कुठे लपावे याचा ती विचार करू लागते. ती त्या म्हातारीला म्हणते की आई बाबा मला कुठेतरी लपवून घ्या, माझा मुलगा मला मारण्यासाठी येणार आहे. ती म्हातारी म्हणते आम्ही तुला कुठे लपवायचे, आमच्याकडे फक्त ही एकच छोटीशी झोपडी आहे, बाकी काहीच नाही, तुला कशात लपवायचं. त्यावेळेस म्हातारा म्हणतो आपण रेणुकेला कुंडामध्ये लपवूया, ज्याच्यावर आपण चांबडे वाळू घालतो. त्यावेळी म्हातारी म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय, ही आहे ऋषीची पत्नी, हिला हे सगळे झेपेल का. त्यावेळेस रेणुका म्हणते मला काहीही करा पण मला लपवा, मी तयार आहे त्या कुंडामध्ये जाण्यासाठी. यानंतर ते दोघे तिला त्या कुंडामध्ये लपवतात व वर रेड्याचे कातडे झाकतात. नंतर म्हातारी स्वतःला कुंकू लावत असते. त्यावेळेस तिला आठवते की मी तर कुंकू लावते पण माझी मुलगी तिनं तर कुंकू वगैरे काही लावलं नाही. त्यामुळे ती जाते आणि त्या कुंडाला हळदी कुंकू लावून येते. इकडे परशुराम देवीचा शोध घेत येत असतात. पूर्ण गावभर शोध घेतात पण देवी कुठेच सापडत नाही. नंतर शेवटी त्या मातंगाच्या घरी येतात व विचारतात तुम्ही माझ्या आईला बघितले का. म्हातारी म्हणतात नाही, आम्ही तर नाही बघितले. नंतर परशुराम परत घरी चालले होते. त्यावेळेस त्यांनी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्या कुंडाला हळदी कुंकू लावले होते. ते त्या म्हातारीला विचारतात ह्या कुंडाला हळदी कुंकू कशासाठी लावले, ह्याच्यात काय तरी ठेवलंय का लपवून. त्यावेळेस म्हातारा म्हणतो नाही, ही आमची लक्ष्मी आहे, ह्याच्यातूनच आम्ही पैसे कमावतो, आमचे पोट भरतो, त्यामुळे आम्ही हळदी कुंकू लावलेले आहे, ह्याच्यामध्ये काहीच लपवण्यासारखे नाही. परशुराम म्हणतो अच्छा ही तुमची लक्ष्मी आहे, तर ठीक आहे, मी पण ह्याची पूजा करतो. परशुराम तिथे जातो, पूजा केल्यासारखी करतो व लगेचच ते रेड्याचे चामडे वरून काढून टाकतो आणि त्याला तिथे रेणुका दिसते. तो म्हणतो आई बाहेर निघ, मी तुला ओळखलेला आहे आणि तुला समजलंच असेल मी कशासाठी आलेले आहे. त्यावर रेणुका बाहेर येते व विनवणी करू लागते की मला कृपया मारू नकोस. पण परशुराम आपल्या हातातील फरसं घेऊन तिचे शीर्ष उडवून टाकतो. नंतर परशुराम आपल्या आश्रमाकडे परत येतो. जमदग्नी ऋषींना सांगतो की आपल्या आज्ञेवरून मी माझ्या मातेला आणि माझ्या बंधूंना देखील मारलेले आहे. यावर जमदग्नी ऋषी अत्यंत प्रसन्न होतात आणि म्हणतात तुला काय वरदान मागायचे आहे ते माग, मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. यावर परशुराम म्हणतो की तुम्ही माझ्या 4ही भावांना आणि माझ्या मातेला पुन्हा जीवनदान द्यावं अशी माझी इच्छा आहे. यावर जमदग्नी ऋषी म्हणतात हे कसं शक्य आहे, एखाद्याचा जीव गेला तर तो पुन्हा परत घेता येत नाही. परशुराम म्हणतो तुम्ही हे करू शकता, तुम्ही तपोबलातून खूप सारे पुण्य कमावलेले आहे, त्या पुण्यातून तुम्ही त्यांना जिवंत करू शकतात. जमदग्नी ऋषी आपले पुण्य वापरतात व 4ही भावांना जिवंत करतात. नंतर ते दोघे त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी रेणुकेचे शीर्ष छाटले होते. रेणुकाचे शिर परत जागी ठेवून तिला पुन्हा जिवंत केले जातात. नंतर ही रेणुका आश्रमाकडे जाण्यास निघते. त्यावेळेस ते म्हातारी म्हणतात की मुली तू सासरी नांदायला चाललीस, पण ह्या गरीब आईबापाला कधीच विसरू नको. त्यावेळेस रेणुका म्हणते नाही, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. आई, तू मला खूप मोलाचे सहाय्य केले आहे, त्यासाठी मी माझ्या शेजारी नेहमी तुला जागा देईन. यामुळे रेणुकाच्या प्रत्येक मंदिराजवळ
मातंगीचे मंदिर असते. यानंतर रेणुका म्हणते, फक्त तुलाच नाही, तुझ्या पूर्ण कुळाला मी वरदान देते की ज्या वेळेसही मला लिंब नेसवायचा असेल त्यावेळेस तुझ्याच जातीचा व्यक्ती तिथे पाहिजे. यानंतर रेणुका पुन्हा आश्रमाकडे जाते. देवीचे अंगशुद्धीकरण केले जाते व जमदग्नी ऋषी तिचे पुन्हा रोग निवारण करतात. देवी पुन्हा आहे तसे होते. परशुरामांनी मातृहत्या केली होती व याचे पाप क्षालन करण्यासाठी ते काशीसाठी प्रस्थान करतात व आपले चारही भाऊ पितृ आज्ञा मोडल्याने ते सुद्धा काशीसाठी निघून जातात. इकडे आश्रमाकडे फक्त हे दोघेच होते. नंतर कार्तवीर्य अर्जुन आपल्या सैन्यासोबत वनामध्ये आला होता. तो असा शिकार वगैरे करत होता. तेवढ्यातच राजाला भूक लागते व खाण्यासाठी काहीतरी शोधावे असा तो आदेश आपल्या सेवकांना करतो. सेवकांना जवळच जमदग्नी ऋषींचे आश्रम दिसते व ते सगळे त्या आश्रमाकडे जातात. आश्रमाकडे गेल्यावर रेणुका देवी म्हणते, थांबा, मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करते. त्यावेळेस एवढ्या अफाट सैन्याचे जेवणाची तयारी झालेली असते. खूप सुंदर असे पंचपक्वान तिथे तयार केलेले असतात. सर्वांचे मन तृप्त होते. यावर कार्तवीर्य राजा म्हणतो की ऋषीमुनी, तुम्ही काही साधे नाहीत, तुमच्याकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या अफाट सैन्याचे जेवण कसे काय तुम्ही बनवले? एवढे तर धन माझ्याकडे नसेल. असं काय आहे तुमच्याकडे जे तुम्ही आमची एवढी चांगली सोय केली? त्यावर जमदग्नी ऋषी सत्यकथन सांगतात की माझ्या लग्नाच्या वेळेस इंद्राने मला कामधेनू गाय दिली होती. त्या कामधेनूकडे जे काही मागाल ते आपल्याला पुरवते. यावर सहस्त्र अर्जुन राजा म्हणतो की मी या देशाचा राजा आहे. माझ्याकडे सर्व मौल्यवान गोष्टी पाहिजेत आणि माझ्या राज्यामध्ये कामधेनू गाय आहे आणि ती माझ्याकडे नाही. मला ही गाय काहीही करून पाहिजे आहे. ऋषी बोला, याची काय किंमत आहे? मी तुम्हाला जी किंमत बोलाल ती द्यायला तयार आहे. जमदग्नी ऋषी यावर म्हणतात, राजन, तुझ्याकडे जगातील सर्व मौल्यवान वस्तू आहेत. असे काहीच नाही की जे तू प्राप्त करू शकत नाही. मग तुला कामधेनूची काय गरज? तू आपल्या स्वबळावर जे काही आहे ते मिळवूच शकतो. कामधेनू नेण्याचे काहीच कारण नाही. ही मी तुला देऊ शकत नाही, कारण कामधेनूवरच माझ्या आश्रमाची उपजीविका भागते. तसेच इंद्रदेवांनी आम्हाला ही भेट स्वरूपात दिलेली वस्तू आहे, ती आम्ही तुला कशी देऊ? त्यामुळे क्षमा करावे, ही कामधेनू गाय आम्ही तुला देऊ शकत नाही. यावर कार्तवीर्य अर्जुनाला खूप राग येतो व तो म्हणतो, असं आहे का? तुम्ही माझ्यासोबत युद्ध करा, बघू आपल्यात कोण जिंकतंय ते. ऋषी नम्रपणे युद्धास नकार देतात, पण कार्तवीर राजा खूप क्रोधित असतो व तो आपल्या सर्व सैनिकांना सांगून जमदग्नी ऋषींना मारण्यासाठी पुढे पाठवतो. कार्तवीर्य राजाला खूप राग येतो व तो जमदग्नी ऋषींची हत्या करतो आणि आपल्या गायीला घेऊन जातो. जमदग्नी ऋषींची हत्या होते. तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा. यावेळेस देवीला वैधव्य आले होते. देवी खूप मोठ्या प्रमाणात ओरडते व ही हाक थेट परशुरामापर्यंत पोहोचते. आता पुढील भागात आपण माहूर शक्तिपीठ कसे निर्माण होते ते पाहूया. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मनोगत व्यक्त करा. ओम शक्ती.